जेव्हा आम्ही बाजारातून विद्युत उपकरणं आणली तेव्हा त्या उपकरणाचे संरक्षण करण्यासाठी थर्माकोलचा वापर केला गेला. परंतु उपकरणं वापरून झाल्यानंतर हा थर्माकोल न वापरलेला कचरा म्हणून फेकून दिला जातो. हा न वापरलेला थर्माकोल माती प्रदूषणास कारणीभूत ठरतो. माती प्रदूषित झाल्यामुळे ती शेतीसाठी उपयुक्त ठरत नाही, त्यामुळे पिकांचे उत्पादन होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून आम्ही हा प्रकल्प तयार केला आहे. आम्हाला आशा आहे की हा प्रकल्प माती प्रदूषण रोखण्यासाठी उपयोगी ठरेल. मी यात 90% झालेला आणि 10% डायबिटीज घेतले आहे. त्यात मी थर्माकोलचा तुकडा टाकत आहे. हा तुकडा कसा विरघळत आहे हे तुम्ही बघत आहे. या तुकड्यांपासून कीटक प्रतिरोधक पेस्ट तयार होते. विरघळलेल्या थर्माकोलपासून तयार झालेली ही पेस्ट रंगात मिसळून प्लायवूडवरती पसरवली जाते. यामुळे पृष्ठभाग जलरोधक बनतो आणि रंगांच्या थरामुळे प्लायवूडचं आयुष्य सुद्धा वाढते. या प्रकारे आम्ही उपयोगात नसलेल्या थर्माकोलचा पुनर्वापर करून याचा उपयुक्त असा उपयोग शोधून काढला आहे. लाकडी दरवाजानंतर ही पेस्ट कायमस्वरूपी पॉलिशिंगसाठी सुद्धा वापरली जाऊ शकते. ही पॉलिश लाकडाला कीटकांपासून सुरक्षित आहे. हे आवरण पूर्णपणे जलरोधक आहे. थर्माकोलचा पुनर्वापर करून ही पेस्ट लाकडी दरवाजाच्या पॉलिशसाठी वापरण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.